सुख पण काही तर सुख आहे की नाही? तर हे जे आपले सुख आहे हे क्षणिक असून सुद्धा आपल्याला सुख देणार आहे. म्हणून ते क्षणिक सुखासाठी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्री पण काय करता? त्याच्याच पाठीमागे धावत असता. कशासाठी? सुखासाठी. काय पाहिजे तुम्हाला? सुख पाहिजे. कशासाठी सुख पाहिजे? सुखासाठी सुख पाहिजे. आपल्याला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे. सुख कधी येते तुम्हाला? अच्छा तुम्ही सांगा. तुम्हाला तहान लागलं. तहान लागल्यानंतर तुमच्या समोर काय पाहिजे तुम्हाला? कोल्ड ड्रिंक्स, सरबत, पाणी, की सामान्य पाणी? पाणी, कोल्ड ड्रिंक्स नाही. तुम्हाला तहान लागल्यानंतर तुमच्या समोर सरबत आहे. सरबत तुम्हाला प्यायला दिले. तहान खूप लागलं आहे. त्यावेळी एक तुम्ही जे घूट पिता, कसं वाटलं तुम्हाला? शांत, समाधान वाटलं. वाटलं की नाही वाटलं? मग तुम्हाला ती शांती, ते सुख कोणी दिले? कोणी दिले? सरबतने दिले ना? कोणी दिले सांगायचे? ज्यावेळी तुम्हाला तहान लागले होतं आणि तुम्ही ते पिल्यानंतर तुम्हाला शांती अथवा तुम्हाला जे सुख मिळलं की नाही मिळलं? एवढं सांगा. मिळलं ना? तो सुख कोणी दिलं तुम्हाला? हे इंद्रिय सुख आम्हाला पण माहिती आहे. हे नाही विचारत तुम्हाला तुम्हाला सुख मिळलं की नाही मिळलं? मिळलं. मग ते कोणी दिले? सरबताने दिले ना? एवढंच विचारत आहे. ते आपण समजून घे, क्षणिक सुख आहे, पण दिलं कोणी? सरबतने दिलं. म्हणजे सरबत आम्हाला सुख देतो ना? क्षणिक सुख देतो, पण सरबत आम्हाला सुख देतो की नाही देतो? पक्का लॉक किया जाए. सरबत आम्हाला सुख देतो ना? आता एक ग्लास तुम्ही सरबत पिला, दुसरी ग्लास तुमच्या समोर आहे. पिऊ शकता ना? जे ग्लास पहिला ग्लास जे सुख दिलं, तो दुसरा ग्लास देऊ शकता का? आता काय तुम्ही म्हटलं होता? सरबत सुख देतो, मग दुसरा सरबताचा ग्लास का सुख नाही दिला? आपण पलटायचं. आता आपण तुम्ही आणि तिसरा दिलं, चौथा दिलं. बस बाबा. अब ते चौथे नंबरचा जो सरबत आहे ग्लास, तो सुख देणार की दुख देणार? पहिल्या नंबरचा